14 ऑगस्ट म्हणजे पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिवस। याच दिवशी पाकिस्तानात एक धक्कादायक घटना घडली। पाकिस्तानमधील प्रसिद्ध टिकटॉक स्टार महिलेची हत्या करण्यात आली, तेही भर रस्त्यात गोळ्या घालून। त्यामुळे पाकिस्तानमधील गुन्हेगारीचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे। पाकिस्तानात नेमकं काय सुरू आहे आणि आकडेवारी काय सांगते हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रियांका कुलकर्णी, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। भारताच्या सीमेला लागून असलेल्या पाकिस्तानात सध्या गुन्हेगारीचा सुळसुळाट वाढला आहे। दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या या देशात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। गेल्या 6 महिन्यात पाकिस्तानात 600हून अधिक महिलांवर बलात्कार आणि जवळपास 700 जणांची हत्या झाल्याचं समोर आलं आहे। या घटना सातत्याने वाढतच असल्यामुळे तेथील महिलांसह तरुणींमध्ये भीतीचे वातावरण पसरलंय। 14 ऑगस्ट रोजी पाकिस्तानने त्यांचा स्वातंत्र्य दिन साजरा केला। त्याच दिवशी समाज माध्यमांवर आयेशा गिलमना या नावाने लोकप्रिय असलेल्या 28 वर्षीय शम्सो बीबी या तरुणीची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली। जूनमध्येही 17 वर्षीय टिकटॉक स्टार सना युसुफ हिचीही अशाच प्रकारे हत्या करण्यात आली होती। आतापर्यंत या देशात जवळपास 8 महिला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची हत्या झाल्याचे उघड झाले आहे। यावरून महिलांनी समाज माध्यमांवर सक्रिय राहणे, स्वतःची ओळख निर्माण करणे आणि कंटेंटच्या माध्यमातून लोकप्रियता मिळवणे हे तेथील कट्टरपंथीयांना रुचत नसल्याचे दिसून येत आहे। पाकिस्तानच्या डॉन या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार 14 ऑगस्ट रोजी शम्सो बीबीला काशिफ उर्फ काशी नावाच्या व्यक्तीचा फोन आला होता। त्याने तिला टॅक्सीला या शहरातील एका ठिकाणी भेटण्यासाठी बोलावले होते। त्यानंतर शम्सो, तिची 15 वर्षांची बहीण असीमा आणि भाऊ नैमतुल्लाह हे तिघेही कारमधून त्या ठिकाणाकडे निघाले। त्याच वेळी एका पेट्रोल पंपाजवळ दबा धरून बसलेल्या 2 अज्ञात दुचाकीस्वारांनी त्यांच्या कारवर बेछूट गोळीबार केला। त्यातील एक गोळी थेट शम्सो बीबीच्या मानेला लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला। गोळीबारामुळे कारवरील नियंत्रण सुटून ती दुसऱ्या वाहनाला धडकल्याने शम्सोची अल्पवयीन बहीण असीमा गंभीर जखमी झाली। पाकिस्तानी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। सीसीटीव्ही फुटेजमध्ये 30 ते 35 वयोगटातील 2 संशयित आरोपी दुचाकीवरून पळून जाताना दिसत आहेत। पोलिसांनी त्यांचा कसून शोध सुरू केला असून नागरिकांना ओळख पटवण्याचे आवाहन केले आहे। शम्सो बीबीच्या हत्येनंतर तिचे अधिकृत सोशल मीडिया अकाउंट्स बंद करण्यात आले आहे। अवघ्या 3 ते 4 वर्षात टिकटॉकवर तिचे 13 लाखांहून अधिक फॉलोअर्स आणि 3 कोटींहून अधिक लाईक्स होते। त्याशिवाय तिच्या YouTube चॅनलवरही 2.25 लाखांच्या आसपास सबस्क्रायबर होते। शम्सो बीबीच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार तिची ही निर्गुण हत्या कौसर आणि जावेद उर्फ शाहीन नावाच्या व्यक्तींबरोबर सुरू असलेल्या आर्थिक वादामुळे करण्यात आली। शम्सोने तिच्या हक्काचे पैसे परत मागितल्यामुळे तिला सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या आणि याबाबत तिने इस्लामाबादमध्ये रीतसर तक्रारही दाखल केली होती। तिचा आवाज दाबण्यासाठी आणि पैसे बळकावण्यासाठीच हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे। जून महिन्यात 17 वर्षीय सोशल मीडिया स्टार सना युसुफ हिचीही तिच्याच घरात घुसून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही तिने प्रतिसाद न दिल्यामुळे फैजलाबादच्या 22 वर्षीय उमर हयातने तिची हत्या केली होती। त्याला न्यायालयाने तब्बल 21 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे। धक्कादायक म्हणजे तिच्या हत्येनंतर सोशल मीडियावर अनेकांनी तिचीच चूक असल्याचे म्हणत विकृत शेरेबाजी केली होती। पाकिस्तान मानवाधिकार आयोगाच्या मते देशात महिलांवरील हिंसाचार हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे। जानेवारी 2025 मध्ये क्वेटामध्ये एका बापाने टिकटॉकवर सक्रिय असलेल्या त्याच्याच मुलीची गोळ्या झाडून हत्या केली होती। गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्येही कराची शहरातील एका व्यक्तीने टिकटॉकवर अश्लील व्हिडिओ तयार केल्याच्या संशयावरून आपल्याच कुटुंबातील 4 महिलांचा जीव घेतला होता। पाकिस्तानात समाज माध्यमांवर लोकप्रिय असलेल्या महिलांची एकापाठोपाठ एक हत्या होण्याची घटना हे देशातील गंभीर परिस्थितीची वस्तुस्थिती दर्शवते, असे तेथील महिला हक्क कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे। एखाद्या महिलेने पुरुषाच्या नियंत्रणातून बाहेर पडून स्वतः निर्णय घेण्याचा प्रयत्न केल्यास तिची सर्रासपणे हत्या केली जाते, असे महिला हक्क कार्यकर्त्या फरझाना बारी यांनी एबीपी न्यूजला सांगितलं।
आकडेवारीनुसार 2025च्या पहिल्या 6 महिन्यात पाकिस्तानात 700हून अधिक महिलांची हत्या करण्यात आली. त्यापैकी सुमारे 1/4 हत्या तथाकथित ऑनर किलिंग अर्थात सन्मानाच्या नावाखाली करण्यात आलेल्या घटना असल्याचे सांगितले जाते. याच कालावधीत 600हून अधिक महिलांवर बलात्कार झाले. त्यातील अनेक महिलांनी बाळाला जन्म दिल्यामुळे निकाहाआधीच त्यांच्यावर मोठी जबाबदारी येऊन ठेपली. पाकिस्तानमधील प्रत्येक भागात एकतरी बलात्कार पीडित महिला गरोदर दिसून येते. आतापर्यंत जवळपास डझनभर पीडित महिलांनी आपला जीव दिला आहे, असं फरजाना यांनी सांगितलं. पाकिस्तानमधील काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते महिलांना असलेला धोका केवळ शारीरिक हिंसाचारापुरता मर्यादित नाही. समाज माध्यमे आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म देखील त्यांच्यासाठी असुरक्षित ठिकाणे बनली आहेत. सना युसुफच्या हत्येनंतर डिजिटल राईट्स फाउंडेशन या संस्थेने सोशल मीडियावरील प्रतिक्रियांचे विश्लेषण केले होते. त्यामध्ये अनेक वापरकर्त्यांनी सना युसुफच्या मारेकऱ्याचे समर्थन किंवा उदात्तीकरण केल्याचे आढळले. काहींनी हत्येपूर्वी तिच्यावर बलात्कार करायला हवा होता अशा संतापजनक प्रतिक्रियाही दिल्या होत्या. पाकिस्तानमधील स्वतंत्र पत्रकार अम्मारा अहमद यांनीही सनाच्या हत्येनंतर समाज माध्यमांवर दिसून आलेल्या महिलांविरोधी मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पाकिस्तानी महिलांना मृत्यूनंतरही कोणतीही सहानुभूती किंवा सन्मान मिळत नाही. सना युसुफ या तरुणीची हत्या झाल्यानंतर तिच्या शरीराबद्दल तसेच अंत्यविधीवर खिल्ली उडवणे हे अत्यंत द्वेषपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. या घटनांमुळे पाकिस्तानात महिलांना प्रत्यक्ष जीवनात लैंगिक भेदभावाला सामोरे जावे लागत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. जागतिक स्तरावरील विविध निर्देशांक जसे की विमेन पीस अँड सिक्युरिटी इंडेक्स मध्ये पाकिस्तान 181 देशांपैकी 169व्या क्रमांकावर आहे. तसेच ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2025 मध्येही पाकिस्तान सर्वात खालच्या 148व्या स्थानावर राहिले आहे. हे अहवाल स्पष्ट करतात की तिथल्या महिलांना सुरक्षा, न्याय आणि मूलभूत स्वातंत्र्य मिळवणे अत्यंत कठीण आहे. कुटुंबाची कथित प्रतिष्ठा जपण्याच्या नावाखाली दरवर्षी शेकडो महिलांची त्यांच्याच नातेवाईकांकडून हत्या केली जाते. एका अंदाजानुसार पाकिस्तानातील सुमारे 70 ते 90% विवाहित महिला कोणत्या ना कोणत्या स्वरूपाच्या घरगुती किंवा मानसिक छळाला सामोऱ्या जातात. पाकिस्तानात महिला सुरक्षेसाठी अनेक कायदे आहेत, परंतु तिथली न्याय व्यवस्था आणि पोलिसांमधील शिथिलतेमुळे गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण अत्यंत कमी म्हणजेच 1%पेक्षाही कमी आहे. यामुळे गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. त्यामुळे पाकिस्तानात महिला सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर मानला जातो आणि जागतिक पातळीवरही त्याची चर्चा होते.